इथे आशू साडी ट्राय करून बघते आणि या तिच्याकडे बघत बसल्यात. ताई तर डोक्याला हात लावून बसल्यात. बिचारीला एक साडी पसंत पडेना. कसं व्हायचं, हिच्या साड्या कशा सिलेक्ट व्हायच्या हाच विचार चालू आहे. रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर छान अशी ही आषाढी एकादशी आणि मस्त अशी ही सकाळ झालेली आहे आणि आज सर्वत्र एकादशीचे स्टेटस आणि खिचडी असा हा आजचा मेनू सगळ्यांच्या घरी असणार आहे. आपल्याही घरी तोच मेनू आहे. तर चला मी तुम्हाला मेनूही दाखवते आणि आज जायचं आहे वाईला, त्याच्यामुळे तीही गडबड आहे. त्यामुळे आता पटकन आवरायचं आणि मग निघायचं आहे. तर चला दाखवते आजचा मेनू काय आहे, या फराळ करायला मंडळी आणि निघूयात मग लगेच वाईला. तर छान अशा या सकाळसोबत इथे आहे खिचडी आणि बटाटा केलेला आहे, तिखट बटाटा. सोबतच शेंगाई आहेत, केळी आहे, दूध आहे, दही आहे, भरपूर काही आहे. पण मला सध्या एवढंच हवं आहे म्हणून मी एवढंच घेतलेलं आहे. तर चला मी आता फराळ चालू करते. तर या मंडळी फराळ करायला आणि फराळ झाल्यानंतर लगेचच निघायचं आहे वाईला. इथे आशू साडी ट्राय करून बघते आणि या तिच्याकडे बघत बसल्यात. ताई तर डोक्याला हात लावून बसल्यात. बिचारीला एक साडी पसंत पडेना. कसं व्हायचं, हिच्या साड्या कशा सिलेक्ट व्हायच्या हाच विचार चालू आहे. आता बघूयात पसंत पडते की नाही ते. छान दिसते. तर छान अशी शॉपिंग झालेली आहे आणि आता निघालो आहोत घरी. कालच्या प्यासाचं दुकान दिसतंय, आज उपवास आहे. तर चला विनोद येतात आता म्हणून थांबलो आहोत. विनोद आले की लगेच निघतो आहोत. शॉपिंग जर बघायची झाली तर तुम्ही ते बघू शकता. शॉपिंग इथे ठेवलेली आहे, बॅगेत वगैरे भरलेली आहे आणि भरपूर अशी शॉपिंग, छान अशी शॉपिंग झालेली आहे. आणि आता निघतो, बघूयात घरी गेल्यानंतर काय काय शॉपिंग. तसा चहा पितोय सगळेच. खरं तर लस्सी प्यायची होती पण यांच्यामुळे कॅन्सल केली आणि आता चहावरच भागवलं. पण चला आज उपवास आहे, चहा तर चहा. तर मंडळी आजच्या जेवणामध्ये छान असा हा मेनू आहे. डाळ, भात, चपाती, श्रीखंड, पापड आणि बटाटा. तर असं हे जेवण, असं हे ताट तयार आहे. अहो घ्या उपवास सोडायला. तर मंडळी आत्ता जेवण झालेलं आहे आणि जेवण आवरलं. रानार्दाला लागलं आमच्या. ह्यांची भांडणं खूप जोरात असतात आणि मार खाऊन येतात. तर पाऊस येतो थोडा थोडा आणि एकदम थंड वातावरण, शांत वातावरण झालेलं आहे. कोणीही बाहेर दिसत नाही. पावसामुळे जे ते आपापल्या घरात. काय झालं? चांगलं झालं. कसं काय काढलंय, जेवढं घाबरलं तेवढं पाण्यात मुरवून 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 आणि त्याला पॅक ठेवलंय का तर हवा जाऊन, हवा गेलं की ते परत कडक होतं. मग आता ते बनवतेस का? नाही, हे क्ले उद्याचे क्लेवर होईल ना. ओके. आशुताईंची चालली आहे त्यांच्या लग्नाची तयारी. जे ऋतुस्वर मांडाचं साहित्य ते बनवायचं चाललेलं आहे. असं बरंच काही येत असेल बनवायला तर स्वतःच बनवलं तर त्याचं एक वेगळंच हे असतं. स्नो पण आलं आहे बघा आत्ता बाहेर. तर असं चला, मस्त असं जेवण झालेलं आहे. खूप गडबड कारण जेवण फिक्स केलं त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला. कुठे किंडर जायची खेळणे गरजा सांगते की ह्याचं ओढून काढलेलं.
होय. तरी अजून एवढं आहे. हे जर भरपूर आहे मऊ ते केलं पण. तर हे बी उपयोगी पडेल. ते खेळावं. घालू का लाईट? आपण घालावं. बरं घालवते मग. चला तर मग इकडची पण घालव लाईट. दरवाजा उघडा आहे, येऊन आले. वरचा दरवाजा उघडा आहे. तर एकंदरीत शॉपिंगला तर सुरुवात झालीच आहे, पण आज तुम्ही म्हणाल म्हणजे साड्यांची एवढं लवकर शॉपिंग, तर मावस नंदवांचं वर्ष श्राद्ध आहे, त्यांना घ्यायच्या होत्या साड्या, त्याच्यामुळे भाज्यांच्या बायका होत्या बरोबर आणि मग त्यासाठी गेलो होतो आणि त्या साड्या घेतल्या. त्यासोबत आशुताईंना एकदम आवडल्या म्हणून त्याही घेतला. तर एकंदरीत आजचा दिवस कारणी लागलेला आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.